आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेमध्ये वाढ। 26 जूनला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार मतदान। 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत। बारामतीमधल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंकडून अनंतराव थोपटेंची भेट। थोपटेंच्या बोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 43,000चे लीड। बारामतीमध्ये गोविंद बागेसमोर सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर। दिल्लीमधल्या तख्ताला लय भारी शरद पवार असा बॅनरवर उल्लेख। कोल्हापूरमध्ये लागले शरद पवारांचे बॅनर। सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे, बॅनरवर उल्लेख। बॅनरच्या माध्यमातून शिंदे गट आणि अजित पवार गटाला डिवचलं। कोल्हापुरात महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या पराभवावरून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटामध्ये पोस्टर वॉर। दोन्ही गटाकडून पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा। प्रामाणिकपणे काम न केल्याचा दोन्ही गटाचा एकमेकांवर आरोप। अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर। आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांकडून वानखेडे यांना शुभेच्छा। राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता। किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा अंदाज, तर प्रामुख्याने मुंबईमध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा। राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा अलर्ट। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमध्ये पावसाचा अलर्ट।